अकोला शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आता केवळ एक समस्या न राहता मोठे आव्हान बनली आहे। हे आव्हान गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासन आता सक्रिय झालाय। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक ही केवळ औपचारिक नसून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे। या बैठकीत शहरातील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे, वाहतूक सिग्नलची सोय, टायमिंग निश्चित करण्याचे तसेच विनाकारण उभारलेले गतिरोधक हटवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। अव्यवस्थित व अवैज्ञानिक पद्धतीने उभारलेले ब्रेकर हेच वाहतूक कोंडी व अपघातांचं प्रमुख कारण असल्याचं प्रशासनाचं मत आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरक्षेच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या निष्काळजी गतिरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। अशा अवैज्ञानिक गतिरोधकांमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यावर तातडीने कारवाईची गरज असल्याचं सांगितलं। बेकायदेशीर पार्किंग, अर्धवट रस्त्यांची कामे आणि वाहतूक शिस्तीचा अभाव या मुद्द्यांवर प्रशासन व पोलीस यांची संयुक्त कडक भूमिका पाहायला मिळाली। आता वाहतूक नियम केवळ कागदापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर अंमलात आणले जातील असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आलाय। एकूणच ही बैठक अकोला शहरासाठी आश्वासक ठरली असून प्रशासन जबाबदारीने काम करत असेल तर शहराची गती थांबत नाही तर अधिक वेगाने पुढे जाते असा विश्वास यातून व्यक्त होतोय। जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।